जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरी कोणतीही चर्चा होत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा जरी होत असली तर त्याच्यातून जे काही बाहेर पडते ते मात्र अनाकलनीय आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे रातोरात बसवले जातात आणि मग तिथं दोन समाजामध्ये दरी निर्माण होते, तेढ निर्माण होते, द्वेष निर्माण होतो आणि मग जिकडे तिकडे वातावरण तंग होतं. दुसरीकडे राजकीय लोक प्रत्येक भाषणात शब्दागणित छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नुसता द्वेषावर द्वेष पसरविला जातो. हिंदुत्व नावाचं एक कार्ड इथल्या राजकारणामध्ये खेळलं जातं. त्याच्यासाठी 24 घंटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर होतो, त्यांच्या पुतळ्यांचा वापर होतो, त्यांच्या प्रतीकांचा वापर होतो. हे सगळं होत असताना एकीकडे हिंदू, मुस्लिम, मराठा आणि इतर जाती यांच्यामध्ये दिवसेंदिवस द्वेष वाढवत चाललेले आहेत. म्हणजे इथल्या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं शून्यापासून, त्याच महाराष्ट्रामध्ये इथल्या 18 पगड जातींमध्ये सध्या भांडणं लावली जात आहेत. मग नेमकं अशा वेळेला समाजातील, या मराठा समाजातील सुद्धा काही लोक असे आहेत किंवा जे काही मुलं आहेत तरुण, ते स्वतःला शिवभक्त समजतात. पण नेमकं शिवभक्ती म्हणजे काय? ते खरंच शिवभक्त आहेत का? त्यांचा डीएनए नेमका शिवभक्तीचा आहे का? कोणाकोणाला वाईट वाटेल हा व्हिडिओ पाहून, कोणाच्या मला भावना दुखवायच्या नाहीत. पण जे काही चालू आहे महाराष्ट्रात त्याच्यावर बोलणं माझं कर्तव्य आणि ते मी बोलणार. कोणाला खरं वाटो, खोटं वाटो, आवडो न आवडो. कारण मी म्हणजे बरं वाटावं म्हणून कधी बोलत नाही. मी खरं वाटावं म्हणून बोलणारा माणूस आहे आणि जे खरं आहे ते मी बोलणार आहे. तर बघा, सध्या कोणाच्या बुडाला आग लागणार आहे तर लागू द्या, हरकत नाही आपल्याला. की शिवभक्तांनो, तुमचा डीएनए एकदा चेक करा. डीएनए कसा चेक करायचा मी ते तुम्हाला सांगतो. खरंच तुम्ही शिवभक्त आहेत का? एकदा तुम्ही एवढा व्हिडिओ पाहून ठरवा, तुम्ही शिवभक्त आहेत का? की तुम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काहीतरी फालतू धंदे असे करतात की ज्याचा फायदा कोणाला तरी दुसऱ्याला होणार आहे आणि या महाराष्ट्राची माती होणार आहे. असं काय होणार आहे का? तुमच्या हातातून असं काय घडतंय का? एकदा चेक करून पहा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, तुम्हाला थोडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणी घेऊन जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे आदरणीय शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले यांनी 1636 नंतर आदिलशाहीकडे चाकरी केली किंवा त्यांच्याकडे त्यांनी एक हे केलं, काय म्हणू आपण, त्यांच्या पद्धती त्यांनी काम करायला सुरुवात केली. आधी त्यांची भरपूर धावपळ झाली. ते पहिले निजामशाहीकडे होते, कारण त्यांचे वडील निजामशाहीकडे होते म्हणून ते सुद्धा निजामशाहीकडे होते. नंतर ते मोगलशाहीकडे गेले, परत मोगलशाहीतून परत निजामशाहीकडे गेले, निजामशाही बुडल्यानंतर परत ते आदिलशाहीकडे गेले. आता आदिलशाहीकडे गेल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतामध्ये अत्यंत असा पराक्रम गाजवला. मोठमोठे युद्ध जिंकली. दक्षिण भारतातली छोटी मोठी कित्येक राज्ये त्यांनी संपुष्टात आणली. ती सगळी राज्ये त्यांनी आदिलशाहीच्या नेतृत्वाखाली आणली आणि तिकडं स्वतःच एक खूप मोठं राज्य स्थापन केलं. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बंगळूरला गेले किंवा शहाजीराजांकडे गेले, तेव्हा तिथं ते आदिलशहाच्या दरबारात जात होते आणि एवढं मोठं राज्य स्थापन केलेलं किंवा एवढ्या मोठ्या लढाया जिंकलेल्या, एवढे मोठं युद्ध जिंकले आणि एवढा मोठा विस्तार केला आदिलशाहीचा, तरी सुद्धा जेव्हा शहाजीराजे हे त्या दरबारामध्ये जात होते आदिलशहाच्या, तेव्हा त्यांना वाकून कुर्निसात करावा लागत होता, म्हणजे मुजरा करावा लागत होता. कोणाला? आदिलशहाला. आणि ही गोष्ट शिवाजी महाराज पाहत होते, बाल शिवाजी पाहत होते आणि ते सुद्धा त्याच पद्धतीनं कुर्निसात करायचे आणि मुजरा करायचे. मग परत आल्यावर कधी शिवाजी महाराजांची त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत चर्चा व्हायची की तुम्ही तर एवढे पराक्रमी आहेत, तुम्ही एवढे मोठे युद्ध जिंकले, एवढं मोठं साम्राज्य तुम्ही उभं केलं, तरी सुद्धा तुम्ही आदिलशहा समोर असा मुजरा का करतो, आपण का करतो मुजरा, किंवा अशा पद्धतीनं कुर्निसात का करावा लागतो? ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. तेव्हा शहाजीराजांच्या मनामध्ये ते एक दुःख होतं. ते दुःख त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलून दाखवलं की आपण किती मोठा पराक्रम केला, आपण किती मोठे युद्ध जिंकले, लढाया जिंकल्या, तरी सुद्धा आपण कोणाचे नाही कोणाचे तरी पदरी काम करतो, आपण कोणाचे नाही कोणाचे तरी चाकर आहोत. आणि मला असं वाटतं, म्हणजे कोणाला, शहाजीराजांना असं वाटतं, त्यांनी असं सांगितलं शिवाजी महाराजांना की हे सगळं मला आवडत नाही, आपल्याला स्वाभिमानाने स्वतः राजा म्हणून जगायला आवडते, आपलं स्वतःचं राज्य असावं असं वाटते, परंतु सध्याची परिस्थिती तशी नाही किंवा आपल्याकडे तेवढी ताकद नाही किंवा आपण स्वतःचं राज्य निर्माण करू एवढ्या आपण स्वतः तरी आपण तेवढे शक्तिशाली झालो नाहीत. पण हे काम जरी आपल्याला करायचं असेल, माझ्याकडून होत नसलं तरी तुला मात्र करायचं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र हे काम करायचं आहे असं त्यांना तिथं सांगितलं. म्हणजे स्वराज्य किंवा स्वतःचं राज्य याची संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली तर ती संकल्पना मांडली शहाजीराजे भोसले यांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी. त्यानंतर ते पुण्याला आले. तिथून आई वडील म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि शिवाजी महाराज हे पुण्याला आले. अगदी 7-8 वर्षाचे असताना ते पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर वेगवेगळ्या पुणे एकदम बेचिराख केलं होतं मोगलशाहीने. अगदी म्हणजे पुण्यामध्ये वारंवार हल्ले होणं किंवा तिथल्या जनतेला लुटणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं चालू होत्या. असं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जिजाऊंना विचारलं की आपले वडील म्हणजे शहाजीराजे हे इतके महान पराक्रमी आहेत किंवा मग आपले इथं वेगवेगळे सरदार आहेत, ते सुद्धा इतके महान पराक्रमी आहेत, ते एवढे युद्ध जिंकतात, एवढ्या लढाया जिंकतात, पण तरी सुद्धा आपल्या पुण्याला किंवा आपल्या प्रदेशाला आपण सुरक्षित का ठेवू शकत नाही? तेव्हा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंनी त्यांना असं सांगितलं की आपले
म्हणजे शहाजीराजे कितीही पराक्रमी असतील, त्यांनी किती युद्ध जिंकले असतील, लढाया जिंकल्या असतील किंवा आपले इतरही जे सरदार आहेत किंवा जे मोठमोठे सेनापती आहेत, ते सगळे किती युद्ध जिंकत असतील, लढाया जिंकत असतील, पण तरी सुद्धा हे सगळे कोणाच्या नाही कोणाची तरी चाकरी करतात, कोणाच्या नाही कोणाची तरी ते एक प्रकारचे चाकर आहेत. आणि म्हणून म्हणून ते त्या युद्धाचा किंवा त्या सगळ्या गोष्टीचा, त्या पराक्रमाचा कोणताही फायदा नाही, कारण शेवटी आपल्याला कोणाची नाही कोणाची तरी गुलामगिरी करावी लागते आणि ती गुलामगिरी करत असल्यामुळं आपल्याला स्वाभिमानानं जगता येत नाही, ते म्हणतील तसं आपल्याला वागावं लागतं. म्हणजे आणि तेव्हा जिजाऊंनी असं सांगितलं, की आपल्याला आपलं स्वतःचं राज्य हवं शिवबा, जिथं आपली मराठी माणसं, जिथं आपला महाराष्ट्र हा सुखानं जगता आलं पाहिजे, त्याला स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, ताठमानेनं जगता आलं पाहिजे आणि इथल्या लोकांना गुलामगिरीतून बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला स्वतःचं स्वराज्य असावं, असं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणल्या. म्हणजे बघा, एकीकडे वडिलांनी काय केली, संकल्पना मांडली स्वराज्याची, की स्वराज्य कसं असावं, तिथं म्हणजे आपण दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःचं राज्य असावं, अशी संकल्पना कोणी मांडली, शहाजीराजांनी. आणि स्वप्न कोण पाहिलं स्वराज्याचं, तर ते पाहिलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी. म्हणजे बघा, स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांनी मांडली, स्वराज्याचं स्वप्न राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी पाहिलं. आणि मग काय झालं तर 7-8 वर्षाच्या शिवबाच्या मनावर याचा एक परिणाम झाला. त्यांच्या डोक्यात एक गोष्ट फिक्स झाली, पक्की झाली, की आपल्याला काही झालं तरी चालेल, पण आपल्या वडिलांची संकल्पना आणि आईचं स्वप्न ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करायच्यात. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर स्वराज्याची निर्मिती केली. कशी केली तुम्हाला माहिती आहे, वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा तोरणा जिंकला आणि तोरणा जिंकल्यानंतर हळूहळू त्यांनी स्वराज्यातले किल्ले वाढवले आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. इतकं मोठं स्वराज्य निर्माण केलं की अक्षरशः आपण आटके पार झेंडे गेले. परंतु दुर्दैवानं आज इथल्या शासनानं आपले आटके पार झेंडे गेलेला मराठ्याचं साम्राज्य असलेला तोच नकाशा जो आहे, तो नकाशाच अभ्यासक्रमातून काढून टाकला. पण कोणत्याही शिवभक्ताला त्याचं काही वाटलं नाही, कोणी त्याच्यावर आंदोलन केली नाही, मोर्चे काढले नाही. फालतू गोष्टींवर, फालतू चर्चांवर आंदोलन करणारी, शिवभक्त म्हणून पुढे येणारी जी मंडळी आहे, त्यांनी मात्र या NCERTतून जेव्हा नकाशा काढून टाकला छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्याचा, त्याच्यावर मात्र कोणीही बोललं नाही, मुख गिळून गप्प आहेत. मग आता नेमकं खरंच तुमचा NDA म्हणजे जे कोणी आहेत, की जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजाचे भक्त समजतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजाचे वारसदार समजतात, स्वतःच्या गळ्यामध्ये भगवा रुमाल टाकतात आणि मग पुतळ्यासाठी, हिंदुत्वासाठी रोडवर उतरतात, अशा सगळ्यांना एकदा मी सांगतो, की तुमचा DNA चेक करून घ्या. कोणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, पण मी काय सांगतो ते पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणजे कोण हो? छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार म्हणजे कोण? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणजे शिवभक्त म्हणजे नेमकं कोण असलं पाहिजे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा कळालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. त्यांनी काय केलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली त्यांनी, की त्यांच्या वडिलांची संकल्पना आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली. हे पहिलं त्यांचं कार्य आहे. मग आता बघा, त्यांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले. नुसते एकत्रच केले नाही, तर त्यांच्यात स्वराज्याविषयी समर्पण भावना निर्माण केली आणि स्वराज्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. स्वराज्य किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याला स्वाभिमानानं जगण्यासाठी त्याची किती आवश्यकता आहे समजून सांगितलं. आणि मग त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. पहिल्यांदा तोरणा किल्ला जिंकला वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 1645ला आणि त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांनी कार्य केले. त्याच्यासाठी काय केलं त्यांनी, तर शेतकऱ्यांना पहिल्यांदा जमिनीचं मोजमाप करून दिलं, त्यांना बी-बियाणे दिले, त्यांना बैल घेऊन दिले. म्हणजे ज्यांच्याकडे शेती कसण्यासाठी बैल नसतील त्यांना अवजारी दिली, बैल दिली, बी-बियाणे दिली, खत दिलं. एवढंच नव्हे तर शेतीसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून पाटांची निर्मिती केली. असे अनेक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. स्त्रियांचा सन्मानासाठी त्यांनी कडक कायदे केले, म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होऊ नये, अन्याय होऊ नये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर कोणी असं काही अत्याचार केला, अन्याय केला, तर त्यांना कडक शिक्षा सुद्धा केल्या. अक्षरशः म्हणजे त्यांच्या जवळचे पाहुण्या रावण्यातले कोणीही असो, ते कोणत्याही जातीचे धर्माचे असो, त्यांनी कोणाचाही मुलाचा ठेवला नाही. अक्षरशः चौरंगी केले, म्हणजे हातपाय तोडून मोकळं केलं त्यांना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वाकडी नजर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी स्त्रियावर वाकडी नजर केली अशा लोकांना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आयुष्यभर गोरगरीब जनतेच्या स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी ते लढले आणि पोटास लावणे हे एकमेव ध्येय, स्वाभिमानाने पोटास लावणे म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, काम उपलब्ध करून देणे, याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कार्य केलं. असं हे महान कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज जर आपले आदर्श असतील आणि आपण त्यांना जर भक्त म्हणत असू, तर आपण कसे पाहिजे. आता हे झालं सगळं शिवाजी महाराजांबद्दलची माहिती. आता येतो मी तुमच्याकडं म्हणजे जे स्वतःला भक्त समजतात, शिवाजी महाराजांचे शिवभक्त समजतात आणि स्वतःचा DNA त्यांना मी सांगतो, की एकदा चेक करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना गळ्यात रुमाल आहे, भगवान जे स्वतःला शिवभक्त समजतात, जे पुतळ्यासाठी, हिंदुत्वासाठी रस्त्यावर येतात, त्या सगळ्यांना माझा एकच प्रश्न आहे, एकच विचार आहे, की तुमच्या मायबापाला एकदा जाऊन विचारा, की तुमच्या आईवडिलांना काय विचारा, की आई, बाबा किंवा मम्मी, पप्पा तुम्ही जे काय म्हणता त्यांना एकदा विचारा, की तुमचं माझ्याकडून स्वप्न काय आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वडिलांची संकल्पना आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याची निर्मिती केली, तसं तुमच्या मायबापाचं तुमच्याकडून काय स्वप्न आहे ते एकदा तुमच्या मायबापाला विचारा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय
दिवे लावलेत ते एकदा विचारा. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटत असाल, प्रयत्न करत असाल आणि पूर्ण क्षमतेनं ताकदीनं लढत असाल तर तुम्ही खरेखुरे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहात. नाहीतर तुमचा डीएनए चुकीचा आहे. तुमच्या शरीरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा डीएनए नाही हे समजून घ्या. स्पष्ट सांगतोय मी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्त्रियांचा किती आदर करता हे एकदा स्वतःला विचारा. तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या स्त्रियांना, मायलेकींना कसं पाहता? तुम्ही मोबाईलमध्ये काय काय पाहता? फेसबुकवर काय पाहता? इन्स्टावर काय पाहता? रील्समध्ये काय पाहता? तुमचे काय विचार आहेत स्त्रियांबद्दलचे ते एकदा स्वतःला विचारा. जर तुमचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असले तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे विचारांचे वारसदार आहात. तर तुमच्यामध्ये त्यांचा डीएनए आहे. नाहीतर तुमचा डीएनए कोणाचा तरी वेगळा आहे. हे तुम्ही तपासून घ्या. सर्व जाती धर्मात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. तुम्ही निर्व्यसनी आहात का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गळ्यात तुमच्या रुमाल आहे, तोंडामध्ये इमलची पुडी आहे, एवढी मोठी गुटके, खरे इमल खाता, बिड्या सिगरेटी ओढता, दारू पिता आणि तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त म्हणता. अरे कित्येक त्या आंदोलनामध्ये ते आता पुतळ्यावरून चालू आहे त्याच्यामध्ये बोलणारे स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ करून टाकायचे, असं झालं तसं झालं, तोंडामध्ये एवढ्या पुड्या आहेत, बच 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 बच. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तुम्ही असं दारू पिऊन, गुटके खाऊन, पुड्या खाऊन. हे त्या लोकांसाठी आहे जे स्वतःला शिवभक्त समजतात परंतु त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा एकही अंश नाही, अशा लोकांसाठीचा हा व्हिडिओ आहे. म्हणून लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही पहिल्यांदा विचारा की तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी काय करता? तुम्ही तांब्याभर पाणी देत नाहीत मायबापाला आणि अशा भटोर आणि त्या मूर्ख लोकांच्या नादाला लागता. शिवभक्त म्हणून स्वतः कुठेतरी रस्त्यावर जाता, भांडणं करता, दंगलीमध्ये सहभागी होता आणि महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्यासाठी रस्त्यावर जाऊन बोंबलता. तुम्ही कसे ढेकळाचे शिवभक्त आले रे? अरे तुम्ही पहिले तर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर पहिले स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करायला शिका. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली. तुम्हाला साधी सरकारी नोकरी लागणं होत नाही. अबे तुम्ही पोलीस भरतीमध्ये लागत नाही तर तुम्ही काय आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त? अरे तुम्ही बाहेर गेले तर घरी आल्यावर मायबाप तुम्हाला शिव्या देऊ टोपल्याने शिव्या देतात, तेव्हा कुठं कुटकाभर भाकर देतात तुम्हाला. ही लायकी आहे तुमची. त्याच्यामुळे तुम्ही सुधरा. आधी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्या आणि मग स्वतःचं शिवभक्त म्हणून रील्स टाका, बाकीच्या काय काय कुठं ते बाकीचे करा. म्हणजे तुम्ही हे पहा, सर्व जाती धर्मात सलोखा निर्माण व्हावा म्हणून काय करता? जसं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हणजे जीवा महाले यांनी स्वराज्यासाठी जीव दिला, आहे की नाही? दिला ना. ते कोणत्या समाजाचे होते? वेगळ्या समाजाचे होते. मग शिवा काशीद असेल त्यांनी जीव दिला, ते कोणत्या समाजाचे? वेगळे होते. मदारी मेहतर वेगळे होते. बाजीप्रभू देशपांडे वेगळ्या समाजातले होते. पण तरी सुद्धा त्यांनी या सगळ्यांना एकत्र केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. तसं तुम्ही गावाचा विकास व्हावा म्हणून, तुमच्या समाजाचा विकास व्हावा म्हणून किती लोकांना एकत्र केलंय? किती लोकांमध्ये जातीय सलोखा वाढवला? किती लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरले तुम्ही? काही केलं नसेल तर तुमचा डीएनए वेगळा आहे. पहा, समाजाला रोजगार मिळावा किंवा त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी असं काही योगदान दिलंय तुम्ही? मग तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डीएनएचे असाल, जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे असाल, त्यांचे जर वैचारिक वारसदार असाल किंवा त्यांचे शिवभक्त असाल तर तुम्ही असं याच्यातल्यापैकी काय केलंय? आणि जर तुम्ही याच्यातल्यापैकी काहीच केलं नसेल ना तर तुम्ही सगळ्यात नालायक आहात. स्पष्ट. जे या सगळ्या गोष्टीवर विचार करतात, जे आईवडिलांसाठी काम करतात, जे आईवडिलांना मदत करतात, ठीक आहे नोकरीच लागावं असं काही नाही, पण तुम्ही प्रयत्न तर करणं गरजेचं आहे. अरे तुमच्या मायबापाच्या शेतातच जा, जे तुमच्या मायबापानं वारसा हक्कान तुम्हाला दिले नाही त्याच शेतात जा. 4 नांगराचे तासात ना. तुमच्या मायला बिमार पडली तर कधी तांब्यावर पाणी तर द्या, बापाला एखादा भाकर कुटका तर शेतात नेऊन द्या. अरे तुम्ही दलिंदर लोकांच्या संघ फिरता, त्या पुतळे बसवणाऱ्या संघ यायच्या त्याच्या संघ, आणि तुमचे मायबाप तिकडं पाणी करून तरसायले, त्याला शेतात कोणी पाणी नेऊन द्यायला तयार नाही. रात्रंदिवस शेतात काम करायचं आणि त्याचं आता आयतं त्याचं दुर्डीतली भाकर खाऊन चालली तुम्ही गट गिळायलेलं. जरा लाजा वाटू द्या. तुम्ही जरासं सुधरा, है की नाही? या तुमच्या आईवडिलांसाठी काम करा, या समाजासाठी काम करा, आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, आपल्या समाजासाठी, सगळ्यांसाठी काम करा. नंतर सांगा की आम्ही शिवभक्त आहेत म्हणून, कारण तुमचे विचार त्याच्यात असले पाहिजे, नाहीतर काही फायदा नाही, है की नाही? म्हणून पहिले जे आईवडिलांचा आदर करत नाहीत ते कोणत्याच लायकीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार होऊ शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे रक्ताचं पाणी करत नाहीत ते कोणत्याच अँगलनं छत्रपती शिवाजी महाराजाचे भक्त असू शकत नाहीत. जे व्यसन करतात ते कोणत्याच अँगलनं छत्रपती शिवाजी महाराजाचे भक्त असू शकत नाहीत. जे स्त्रियांचा आदर करत नाहीत ते सुद्धा टगे कोणीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार असू शकत नाहीत. समाजात तेढ निर्माण करतात, जातीय द्वेष निर्माण करतात, ते सुद्धा कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार होऊ शकत नाहीत. आणि तुम्ही आई वडील सोडून फालतू नेत्यांना महत्व देता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या नेत्यांची गुलामी करता. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीच्या विरोधात जाऊन गुलामीतून बाहेर पडायचं म्हणून स्वराज्याची निर्मिती केली, आज तिथंच तुम्ही कोणत्यातरी नेत्याचं, छटरपटर नेत्याचं, जे तुमच्या जीवावर पैसे कमवतो, लोकांना भावनिक करतो, एड्यात काढतो, महाराष्ट्रामध्ये दंगली पसरवतो, अशा नेत्यांच्या जर तुम्ही पाय चाटत असाल आणि त्याच्या जर नादाला लागत असाल तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांचे भक्त रे? तर तुम्ही सुधरा, है की नाही? जे लोक स्वतःला शिवाजी महाराजाचा भक्त म्हणतात ना, माझे त्यांना एवढीच विनंती आहे की सुधरा आणि खरेखुरे भक्त व्हा, वैचारिक भक्त व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय होते ते आत्मसात करा आणि त्याची सुरुवात फक्त एकच गोष्टीपासून होते. जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर फक्त आपल्या आई वडिलांचा ऐका आणि आई वडिलांची सेवा करा. निर्व्यसनी राहा.
स्त्रियांचा आदर करा. बस 3 गोष्टी करा. तुम्ही 100% खरेखुरे DNA असलेले शिवभक्त होणार. नाही तर तुमचा DNA काहीतरी वेगळा आहे, तर तुम्ही तपासून पहा. नुसतं सांगत नाही भावांनो आपण. याच्यासाठी काम करतो. मी सुद्धा लोकांचं 4 लोकांचं भलं व्हावं, लोकांकडे शिक्षण जावं, लोकांकडे काहीतरी चांगली गोष्टी जावेत, त्यांच्यामध्ये बदल व्हावा म्हणून सतत प्रयत्न करत असतो. हे सगळं तुम्हाला सांगतो. याचा अर्थ मी फक्त बोलून थांबत नाही. तर माझं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप सुद्धा आहे. या ॲप थ्रू मी 3री पासून तर 5वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंतच्या सगळ्या बॅचेस, नवोदय असेल, होमी बाबा असेल, BDS असेल, सगळं शिकवतो. आता सध्याच्या कंडिशनला मी पोलीस भरतीच्या 70,000 मुलांना फ्री शिकवतोय बॅचमध्ये. स्कॉलरशिप 7वीच्या बॅचमध्ये 40,000 मुलांना फ्री शिकवतोय. TETच्या बॅचमध्ये 10 ते 15,000 शिक्षकांना फ्री मी सिलेबस दिलाय. त्याचबरोबर नवोदयसाठी फक्त ₹20 मध्ये एक रेकॉर्डेड बॅच दिलेली आहे. ते पण ॲपचा खर्च येतो म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा 15 ते 20,000 मुलं शिकताय. म्हणजे लाखांना विद्यार्थ्यांना मी फ्री शिकवतोय. तुमच्या घरी आणि काही मोजके कोर्सेस आहेत ज्यांना फीस सुद्धा आहे. त्यांना फीस कशासाठी आहे? कारण काही खर्च येतो. शिक्षक असतात, त्यांचे पेमेंट करायचं असतं, लाईट बिल असतं, AC असतो, स्टुडिओ असतो, याचा खर्च असतो. म्हणून काही कोर्सेस आहेत ज्यांना फीस आहे. तुम्हाला जे शक्य आहे, जर पैसे नसतील तर तुम्ही फ्रीवाले घ्या. पैसे असतील तर थोडेफार मोजके जे काही फीस आहे तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी त्याच्यातून घ्या. पण ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या लेकरा-बाळांना सुद्धा चांगलं शिकवा. नुसतं शिकवूच नका, तर शिक्षणासह संस्कार सुद्धा तुम्हाला या ॲपमधून मिळतील. म्हणून परत एकदा सांगतोय, की तुम्ही खरेखुरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार बना आणि त्यांच्यासारखे काहीतरी चांगलं करण्याचं काम करा आणि या समाजाचं भलं करा, आपल्या कुटुंबाचं भलं करा. धन्यवाद. थांबतो इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.